नमस्ते, हॅलो. कांबी हायस्कूल, कांबी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वेलकम टू ऑनलाईन क्लास. इयत्ता 5वी विषय मराठी, धडा 11वा, कठीण समय्यता आणि प्रकट वाचन भाग नंबर 2. या धड्याचे आपण 2 भाग केलेले आहेत. पैकी भाग नंबर 2. पुन्हा एकदा सचिन शिंदे सर, मी स्वतः तुमचं स्वागत करत आहे. या ठिकाणी आता पान नंबर 32 पासून मी वाचायला सुरुवात करत आहे. तुम्ही वाचत असताना, ऐकत असताना समोर पुस्तक आपल्या ठेवायचं आहे. ठीक आहे. ते 2 तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टानं तिला खड्ड्यातून बाहेर काढलं आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणलं. गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेनं आईकडे पाहतच राहिली. विद्यार्थिनींपैकी काहींनी त्या बाईच्या हातापायांचे तळवे घासले, तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली. तशीही आयो म्हणून तिच्या मुलीनं तिला मिठी मारली. सगळ्यांना हायसं वाटलं. मुलांचेही डोळे पाणावले. त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी. इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली. गाडीवानाची बायको वेदनांनी विव्हळत होती. कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्यांनी ती थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली. त्या तरुणाच्या मोटारसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला. समोरून येणारी वाहने बाजूला होत होती. जखमी मायलेकी, गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि 4 विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली. इकडे अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले. त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले. त्या 2 तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले. कर्ज उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. कारखान्याचे अधिकारी त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले, "घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आलेत पहा." गाडीवान गोंधळला होता. त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक म्हणाले, "तुमची बायको जिवंत आहे. हीच लाख मोलाची गोष्ट. काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील." कारखान्याचे अधिकारी म्हणाले, "दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू, तुझ्या कामाचेही पाहू. तुला आणखी काही हवे असल्यास सांग." धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंदके आवरता आवरेनात. अधिकाऱ्याच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्याचे गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ज्या 2 तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते. त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली. मनोहर भोसले यांचा हा पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासनासाठी आलेला आहे. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा हा पाठ वाचायचा आहे. पुढच्या तासाला आपण हा पाठ पाहणार आहोत. धन्यवाद.